नमस्कार मित्रांनो, माझं नाव यशराज राठोड आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे आमच्याबरोबर काम करून पैसे कमवू शकता। सायन्स के बोलते की जगामध्ये 92% लोक असे असतात जे की कधीच आपले स्वप्ने पूर्ण नाही करू शकत। 8% लोक असे असतात की त्यांचे सगळे स्वप्ने पूर्ण करतात, ते आपले जेवढे काही ड्रीम्स असतात ते अचीव करतात। बट त्या 8% पैकी पण 5% लोक असे असतात की त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी एवढं काय करून ठेवलेलं असतं की त्यांना स्वतःला काय करायची बिलकुल गरज नाही पडत। तुम्ही ऐकलं असेल ना की सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालाय भाई, हाँ सोने का चम्मच लेके पैदा हुआ है, ऐकलं असेल तुम्ही। त्यानंतर ना उरले किती 3% लोक 3% लोक स्वतःच्या दमावरती सगळं काही क्रिएट करतात। त्यांना फरक नाही पडत की त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या अकाउंटमध्ये किती पैसा सोडलाय नाही सोडला, जमीन वगैरे आहे का नाहीये, काहीच फरक नाही पडत। ते स्वतःच्या दमावरती सगळं काही क्रिएट करतात। तर मित्रांनो, मला सिंपल तुम्हाला 3 क्वेश्चन विचारायचे आहेत। पहिला क्वेश्चन तर हा असेल की तुम्हाला 92% लोकांमध्ये यायचंय ज्यांचे सपने कधीच पूर्ण नाही होत। तर तुमचा आन्सर नो असेल का तुम्ही 5% लोकांमध्ये ऑलरेडी आहे की आई वडिलांनी सगळं काही करून ठेवलंय की आपल्याला काहीच करायची बिलकुल आवश्यकता नाहीये। तर इथं पण तुमचा आन्सर अगर नो असेल तर तुम्ही का 3% लोकांमध्ये येण्यासाठी इंटरेस्टेड आहात जे की स्वतःच्या दमावरती सगळं काही क्रिएट करतात। तर इथं तुमचा आन्सर येस असेल तर हा व्हिडिओ स्पेसिफिकली तुमच्यासाठी आहे। तर येणाऱ्या 15 ते 20 मिनिटं तुम्ही या व्हिडिओवरती पूर्ण फोकस करून अटेंड करा। मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही ग्रोथ घेऊ शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण आणि एंडपर्यंत अटेंड करा, कारण की एंडमध्ये मी तुम्हाला एक अमेझिंगचा सरप्राईज देणार आहे। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तुम्हाला माहिती आहे आम्ही कोणता बिझनेस करतो? आम्ही ना प्रोडक्टचा बिझनेस करतो। आता तुम्हाला माहिती आहे आम्ही कोणत्या प्रोडक्टचा बिझनेस करतो? कोणतंही काम करायचं असेल ना त्याचं काही ना काही नाव ठेवलं जातं। समजून घ्या, तुम्ही कोणतं तरी दुकान ओपन केलं तर तुम्ही दुकानाचं काही ना काही नाव ठेवणार। कोणतंही काम सुरू करायचं असेल ना त्याचं काही ना काही नाव ठेवलं जातं। तर त्याच प्रकारे आमच्या बिझनेसचं नाव आहे फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स। आता मला तुम्हीच सांगा की तुमच्यापाशी पैसे कमवायचे कोणते कोणते ऑप्शन्स आहेत? जास्त लोकांपाशी आहे ना 2च ऑप्शन असतात, एक तर ते नोकरी करतील किंवा ते बिझनेस करतील। बट मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही या 4 प्रकारांनी पैसे कमवू शकता। या पूर्ण जगामध्ये लोक या 4 प्रकारांनीच पैसे कमवतात आहे आणि तुम्ही पण या 4च प्रकारांनी पैसे कमवणार आहात, जे की मी तुम्हाला आता सांगणार आहे। सगळ्यात आधी काय आहे? एम्प्लॉय बनून पैसे कमवणारा। दुसरा कोणता आहे? सेल्फ एम्प्लॉय बनून पैसे कमवणारा। तिसरा कोणता आहे? बिझनेसमॅन बनून पैसे कमवणारा। आणि चौथा इन्व्हेस्टर बनून पैसे कमवणारा। समजा तुम्ही एखादी नोकरी करताय तर तुम्ही काय आहे? एम्प्लॉय। जर समजा तुम्ही एखादी दुकान ओपन केली तर तुम्ही काय बनले? सेल्फ एम्प्लॉय। आणि समजून घ्या तुम्ही एखादी कंपनी ओपन केली तर तुम्ही काय बनला? बिझनेस ओनर। समजा तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे लावले तर तुम्ही कोण आहात? इन्व्हेस्टर। समजून घ्या तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केली आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या ना कोणत्या स्कूलमध्ये टीचरची जॉब करताय तर तुम्ही कोण आहे? एम्प्लॉय। समजा तुम्ही स्वतःचं ट्युशन ओपन केलं तर तुम्ही कोण आहे? सेल्फ एम्प्लॉय। समजा तुम्ही एखादं स्कूल ओपन केलं तर तुम्ही काय बनले? बिझनेस ओनर। आणि समजा तुम्ही स्कूलचे शेअर्स वगैरे विकत घेतले किंवा स्कूलमध्ये इन्व्हेस्टमेंट केले तर तुम्ही काय बनले? इन्व्हेस्टर। समजून घ्या कोणी MBBS कंप्लीट केलं तर तो काय बनणार? डॉक्टर बनणार, बरोबर आहे। डॉक्टर बनल्यानंतर तो एखाद्या हॉस्पिटलमध्ये जॉब करायला लागला, ठीक आहे। समजून घ्या एखादी त्याला रॅन्डमची सॅलरी भेटते, म्हणजे 50,000 रुपये त्याला पर महिन्याला भेटायला लागले, ठीक आहे ना। हर महिन्याला तो काय करतोय? 50,000 रुपये कमवतोय। या महिन्यात पण 50,000 रुपये येणार त्याला, पुढच्या महिन्यात पण 50,000 रुपये येणार त्याला, आणि त्याच्यानंतर पण त्याला 50,000 रुपयेच यायला लागले। पण त्याच्यानंतर त्याने काय केलं? त्याने स्वतःचं एक क्लिनिक ओपन केलं। आता याने काय केलं? ह्याने आपलं क्लिनिक ओपन केलं। आता क्लिनिक ओपन केल्यानंतर याच्या क्लिनिकवरती रोज 100 लोक यायला लागले। आता 100 लोकांचा हा रोज उपचार करायचा, हा रोज सकाळी यायचं संध्याकाळी घरी जायचं, राईट आहे ना। रोज 100 लोकांचा उपचार करायचा। तर आता ह्याची काय झाली? उपचार करत करत क्लिनिकमध्ये ह्याची ग्रोथ व्हायला लागली आणि हा महिन्याला 1.5 ते 2.5 लाख रुपये कमवायला लागला। आता जसं जसं हा डॉक्टर फेमस व्हायला लागला ना त्याच्यापाशी 1000 लोक यायला सुरू झाले। बट हा काय करायचा? 100 लोकांचा उपचार करायचा आणि 900 लोकांना पुढच्या महिन्याचा टाइम देत होता। पुढच्या दिवशी पण हा काय करायचा? 100 लोकांचा उपचार करायचा आणि बाकीच्या 900 लोकांना पुढच्या महिन्याचा टाइम द्यायचा। तर मला तुम्हीच सांगा मित्रांनो की हा बिझनेस आहे का लिमिटेड काम आहे? द आन्सर इज लिमिटेड काम, राईट आहे ना। मग यांनी काय केलं? ह्यांनी आपलं क्लिनिक बंद करून टाकलं आणि क्लिनिक बंद केल्यानंतर यांनी आपला हॉस्पिटल सुरू केलं। आता हॉस्पिटलमध्ये ह्याच्यासाठी 100 लोक काम करत होते। आता 100 लोक मिळून काय वाटतं तुम्हाला 1000 लोकांचा उपचार करू शकतील की नाही करू शकतील? द आन्सर इज येस, करू शकतील, बरोबर आहे। तर हे काय झालं? हे झाला बिझनेस। तर इथं काय केलं? इथं डॉक्टरनी एक टीम तयार केली, एक नेटवर्क तयार केलं। आता समजा ह्यांनी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन शेअर्स विकत घेतले तर हा काय बनला? इन्व्हेस्टर बनला। तर आता मला तुम्हीच सांगा की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये जायचंय? बघा आता 95% लोक हे काम करतात आणि 5% लोक हे काम करतात। 95% लोक काय करतात? नोकरी करतात किंवा सेल्फ एम्प्लॉय, म्हणजे त्यांची छोटी मोठी दुकान वगैरे असते,
ठीक आहे. आणि 5% लोक बिझनेस करतात किंवा ते इन्व्हेस्टर असतात, म्हणजे कुठं ना कुठं कंपनी वगैरे ओपन करतात किंवा शेअर्स वगैरे विकत घेतात. तर जे मी तुम्हाला सांगितलं समजलं असेल, झोपू नका, ऐका. समजलंय ना तुम्हाला? तर चला मी तुम्हाला आता सांगतो की बिझनेस आपण कसं करू शकतो. ठीक आहे. एक बार काय झालं, 2 मित्र असतात जे की समुद्राच्या काठी राहत असतात. ठीक आहे. पहिला जो मित्र असतो तो खूप गरीब असतो आणि दुसरा जो मित्र असतो तो खूप अमीर असतो. आता जो हा गरीब व्यक्ती असतो ना, हा रोज काय करायचा, रोज 10 फिश पकडायचा आणि 10 रुपये विकायचा आणि हा रोजच्या हिशोबाने 100 रुपये कमवायचा. ठीक आहे. तर असंच जसं रिक्षावाला असतो ना, रिक्षा चालवतो, रिक्षा चालवून पैसे कमवतो, ज्यूसवाला असतो, ज्यूस विकून पैसे कमवतो, दुकानवाला असतो, दुकान करून पैसे कमवतो. त्याच प्रकारे हा काय करायचा, रोज 10 फिश पकडायचा आणि 10 रुपये विकायचा आणि 100 रुपये कमवायचा. अँड ह्याचा जो मित्र असतो ना, तो खूप जास्त अमीर असतो. त्याच्यापाशी स्वतःचे हॉटेल्स असतात, स्वतःचे शिप्स वगैरे असतात, त्याच्यापाशी रेस्टॉरंट असतात. तर सगळं काय याच्यापाशी असतं. बट हा जो गरीब व्यक्ती असतो ना, हा देवाला सारखं कोसायचा की हे देवा, तू मला एवढं गरीब बनवलं आणि माझ्या मित्राला तू एवढं अमीर बनवलं. अँड मी तुम्हाला एक सिक्रेट सांगू, इंडियावाले स्वतःच्या दुखाने दुखी नाही आहे, दुसऱ्याच्या सुखाने दुखी आहे. एक दिवशी काय झालं, समुद्रामध्ये खूप मोठी लाट आली आणि लाट आल्यानंतर जो अमीर व्यक्ती असतो त्याचे खूप सारे रेस्टॉरंट, हॉटेल्स, जहाज वगैरे असतं, ते सगळं काय डुबून गेलं. आणि हा जो पर्सन आहे अमीर, तो झिरो झाला. अँड हा जो पुअर व्यक्ती आहे, हा रोज काय करायचा, 10 फिश पकडायचा, 10 रुपये विकायचा आणि रोजचे 100 रुपये कमवायचा. आता ह्याचं पण सगळं काय उद्ध्वस्त झालं होतं. तर ह्यानी पण काय केलं, ह्यानी पण 10 फिश पकडायला स्टार्ट केलं आणि हा रोजचे किती 10 फिश पकडायचं, 10 रुपये सेल करायचं आणि 100 रुपये कमवायला स्टार्ट केलं ह्यानी. यांनी पहिल्या दिवशी 10 फिश पकडले आणि 100 रुपये विकले. आता हा तर तुम्हाला माहिती आहे, 10 फिश पकडायचा आणि 10 रुपये सेल करायचा आणि 100 रुपये कमवायचा. बट ह्यानी पण काय केलं, पहिल्या दिवशी 10 फिश पकडले आणि 10 रुपये सेल केले. त्याने किती कमवले, 100 रुपये कमवले. बट यांनी काय केलं, जे 100 रुपये ह्याने कमवले होते त्या 100 रुपयाला डिवाइड करून 20-20 रुपये देऊन हा 5 लोकांना कामाला घेऊन आला. 5 लोकांना हा कामाला घेऊन आला आणि 5 लोकांना काय सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी 10 फिश पकडा. ठीक आहे ना. तर ह्याने टोटल किती फिश पकडले, 50 फिश पकडले. मग यांनी 50 फिश कितीमध्ये विकले, 500 रुपये विकले. मग यांनी पुढच्या दिवशी काय केलं, 25 लोकांना घेऊन आला आणि त्यांना काय सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी 10 फिश पकडा. आता यांनी टोटल किती फिश पकडले, 250 फिश पकडले यांनी. आता 250 फिश समजा यांनी 10 रुपये सेल केले, त्यांनी टोटल किती पैसे कमवले, 2500. आता ह्याने तिसऱ्या दिवशी किती पैसे कमवले, 2500. चौथ्या दिवशी यांनी काय केलं, 125 लोकांना घेऊन आला आणि त्यांना काय सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी 10 फिश पकडा. आता याने टोटल किती फिश पकडले, 1250. आता 1250 फिशला समजा याने सेल केलं, त्याने टोटल किती पैसे कमवले, 12,500. तर आता तुम्हीच मला सांगा की कोणता बिझनेस आहे, हा वाला बिझनेस आहे का हा वाला बिझनेस आहे? तुम्हाला माहिती आहे की हा वाला बिझनेस आहे. अच्छा, हा वालाच बिझनेस काय, कारण ह्यांनी नेटवर्क क्रिएट केलं. समजून घ्या, एका दुकानामध्ये 10 लोक काम करतात आहे आणि दुसऱ्या दुकानामध्ये 100 लोक काम करतात आहे. तर मला सांगा कोणतं बिझनेस झालं, जिथे 100 लोक काम करतात तोच बिझनेस झाला ना. तर तुम्हाला समजलं की बिझनेस काय असतो. बिझनेस नेटवर्क बनवूनच केलं जातं, हे तुम्हाला समजलं असेल. अच्छा, तुम्हाला माहिती आहे आम्ही कोणता बिझनेस करतो? आम्ही ना नारळ पाणी विकतो. जस्ट जोक्सचा पार्ट बघा, आम्ही आहे ना वेलनेस इंडस्ट्रीचा बिझनेस करतो. तर आम्ही कशाचा बिझनेस करतो, आम्ही वेलनेस इंडस्ट्रीचा बिझनेस करतो. आता आम्ही याच प्रोडक्टचा बिझनेस का करतो? आता बघा, कोणतंही बिझनेस करायचं असेल ना, त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, ॲडवाईस घ्यावं लागेल. हां, आणि ॲडवाईस कोणाची घेणार आपण, एक्सपर्टचीच घेणार ना. जो एक्सपर्ट आहे त्याचेच आपण ॲडवाईस घेणार. समजून घ्या, एका साईडला आपले घरचे बसलेत आणि एका साईडला बिझनेस एक्सपर्ट बसलाय आणि तुम्हाला बिझनेस करायचा, तर तुम्ही कोणाची ॲडवाईस घेणार, तुम्ही बिझनेसमॅनचीच घेणार ना. आता हे पॉल्स अँड फिल्झर आहेत, हे अमेरिकाचे इकॉनॉमिस्ट आहे, म्हणजे अर्थशास्त्री आहेत, जे अमेरिकासारख्या देशाला गाईड करतात की तुम्ही कोणतं बिझनेस केलं पाहिजे, कोणतं बिझनेस नाही केलं पाहिजे. यांनी 1980 मध्ये सांगितलं होतं की येणारा जो काळ असेल ना, तो कम्प्युटरचा असेल. बट लोकांनी काय विचार केला की कम्प्युटर येईल आणि 10-15 लोकांचे जॉब खाईल. बट आजच्या टायमिंगला तुम्हाला माहिती की कम्प्युटर सगळ्यांपाशी आहे, मोबाईल सगळ्यांपाशी. 2006 मध्ये यांनी काय सांगितलं की येणारा जो काळ असेल तो प्रॉपर्टीजचा असेल, प्रॉपर्टीजचा रेव्होल्युशन येणार आहे. जो पर्सन प्रॉपर्टीमध्ये डील करेल तो खूप जास्त पैसे कमवेल. आणि ह्यांचा लास्ट आणि फायनल इंटरव्ह्यू होतो, ह्याच्यामध्ये यांनी सरळ पुस्तक लिहिलंय आणि त्याच्यामध्ये काय लिहिलंय की येणारा जो काळ असेल तो वेलनेसचा असणार आहे. यांनी काय सांगितलं की सगळ्यात जास्त जे लोक पैसे खर्च करणार आहेत ना, ते वेलनेस इंडस्ट्रीमध्ये खर्च करणार आहेत. आणि जो पर्सन या इंडस्ट्रीमध्ये डील करेल तो खूप जास्त पैसे कमवणार आहे आणि त्याचा बिझनेस पण ग्रो करेल. तर वेलनेस इंडस्ट्री का ग्रो करणार आहे? फॉर एक्झाम्पल समजा की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे लोक मिळून 100 करोड रुपये कमवत असेल ना, तर त्याच्यातून 30 करोड रुपये ते आपल्या हेल्थवरती, ठीक आहे ना, स्वतःला चांगलं दिसवण्यासाठी खर्च करणार आहे. तर विचार करताय 30 करोड रुपये ते स्वतःला, म्हणजे आपल्या इन्कमचा 30% ते काय करतात, ते स्वतःवरती इन्व्हेस्ट करतात, ते स्वतःला चांगलं दिसवण्यासाठी. तुम्ही बघितलं असेल ना, इंस्टाग्रामवरती खूप भारी फीचर आलाय फिल्टरचा. लोक फिल्टर काढून फोटो क्लिक करतात
हां, फिल्टर ॲड करून फोटो क्लिक करतात आणि रील्स बनवतात ते मेरी प्यारी प्यारी दो अखिया. तर म्हणजे विचार करताय लोक स्वतःला चांगलं दिसवण्यासाठी खूप जास्त पैसे खर्च करतात. आता वेलनेसचा सगळ्यात मोठा बिझनेस कोणाचा आहे? फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्सचा. आता ह्याची सुरुवात झाली होती 13 मे 1978 मध्ये आणि या कंपनीला 45 वर्षापेक्षा पण जास्त झालेले आहेत. अँड इंडियामध्ये ही कंपनी सन 2000 मध्ये आली होती. आता मी काय सांगितलं होतं की हा वेलनेसचा सगळ्यात मोठा बिझनेस आहे. कसं समजलं आपल्याला? बघा अमेरिकामध्ये आहे ना खूप सारे मॅगझिन्स छापले जातात. तर त्या मॅगझिनमध्ये फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स सगळ्यात मोठा बिझनेस आहे वेलनेसचा, हे त्याच्यामध्ये मेन्शन्ड आहे. ठीक आहे ना. तर आता मॅगझिनमध्ये आलंय तर सगळ्यात मोठा बिझनेस आहे, हे कसं समजलं आपल्याला? तर फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स 170+ देशांमध्ये कसं काय पोहोचलं हे बघा. हेल्थ इज वेल्थ. तुम्हाला माहिती असेल ना की आपल्याला हर एक आजाराची सुरुवात कुठून होतीये? आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम पासून होतीये. ठीक आहे ना. पण आपण काय केलं? त्याला खूप जास्त घाण करून टाकलंय. हवा पाणी हे एकदम काय केलं आपण? घाण करून टाकलेलं आहे. हे मॅगझिन्स आहेत, ह्याला तुम्ही वाचू शकता की भारत दुनिया का तीसरा सबसे ज्यादा प्रदूषित देश और दिल्ली की हवा सबसे ज्यादा खराब. प्रदूषण एवढं जबरदस्त आहे की याच्याने आपल्याला जे ऑक्सिजन घेताना पण थोडेसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ते त्याच्यानंतर ही इमेज तुम्ही बघू शकता, हे आपल्या एरियातलीच इमेज आहे. बघू शकता तुम्ही ही इमेज, किती स्वच्छ हवा आहे ना, राईट. आणि त्याच्यानंतर इथं पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही पाण्याची कंडिशन बघू शकता. हां, किती स्वच्छ पाणी आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हे बर्फ आहे, बट हे ॲक्च्युअलमध्ये बर्फ नाही आहे, हा सर्फ आहे, ज्याच्याने आपण कपडे धुतो. कपडे धुतल्यानंतर जे फेज निघतं ना ते एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन. त्यानंतर बघायचं म्हणलं तरी आपण जे चपाती भाज्या वगैरे जे खातोय त्याच्यामध्ये पण काय केलं जातं? पेस्टिसाईड टाकलं जातं, राईट आहे ना. आणि हे खाल्ल्याने आपल्याला कॅन्सरसुद्धा होऊ शकतं, असं मॅगझिनमध्ये आलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे फळांना इंजेक्शन दिलं जातं. फूड अडल्ट्रेशन, जे फळ आपल्या मॅच्युअर एजमध्ये वाढणार होतं त्याला लवकरच मोठं केलं जातं, राईट आहे ना. तर तुम्ही इथं बघू शकता. आणि याच्याने खूप सारे आजार्स आपल्याला होतात. का होतात? कारण की अशा प्रकारे टॉक्सिक फूड आपण खातोय. आणि याच्याने काय होतं? खूप साऱ्या लोकांना ब्लड प्रेशर, BP, अस्थमा, स्किनचे डिसीजेस, खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. तर ह्याच्यामुळे काय होतं? आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ना ती बिघडून जाते. त्याच्यामध्ये खूप सारं टॉक्सिन जमा होतं. का? आपण कारण की बाहेर हवेमध्ये फिरतोय, कारण की एअर पोल्युशन आहे. वॉटरमध्ये पण जे मिनरल्स आपल्याला पाहिजे होते ते मिनरल्स नाही भेटत. त्याच्यामुळे खूप सारे गर्ल्सला, बॉईजला बोन ब्रिटॅलिटीची, मायग्रेनची प्रॉब्लेम्स होतात ते, राईट आहे ना. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही खूप सारे प्रॉब्लेम्स होतात ते. तर ह्याच्याने काय होतं? आपली जी स्मॉल इंटेस्टाईन आहे ना ती खराब होऊन गेलेली आहे. त्याच्यामध्ये खूप जास्त टॉक्सिन भरलेलं आहे. बट फॉरएव्हरचा हा जो ॲलोवेरा जेल आहे ना, हे काय करतं? आपल्या बॉडीमध्ये जेवढं पण टॉक्सिन भरलं ना त्याला रिमूव्ह करायचं काम करतं. तर चला आपण याचा एक डेमो बघूया. तर मित्रांनो आता आपण डेमो बघणार आहे ॲलोवेरा जेलचा. ठीक आहे ना. की ॲलोवेरा जेल आपल्या बॉडीमध्ये कशा प्रकारे काम करतो आणि कशा प्रकारे हा आपल्याला बेनिफिट प्रोव्हाइड करतो. तर चला आपण याचा डेमो करूया. ठीक आहे. तर मी इथं ग्लास घेतला, बिटाडीन घेतला आणि वॉटर बॉटल घेतली आहे. तर आता जसं जसं तुम्हाला थोडंसं मी सांगतो, इथं थोडंसं फोकस करा तुम्ही. जसं आपला जन्म होतो ना तेव्हा जी आपली बॉडी असते ना ती एकदम क्लीन असते. ॲज अ वॉटर, जसं वॉटर क्लीन आहे एकदम आपली जी बॉडी असते ना अशी क्लीन असते. ठीक आहे ना. तर ओव्हर द टाईम काय होतं? आपण थोडंसं बाहेर फिरायला जातो, टॉक्सिक फ्रूट खातो, राईट आहे ना. तुम्हाला जसं मी दाखवलं हवामुळं काय होतंय. त्याच्यानंतर बाहेर फळांमध्ये इंजेक्शन वगैरे दिलं जातं, टॉक्सिन वगैरे. फ्रूट्स आपण खातो. त्यानंतर बघायचं म्हणलं तरी जंक फूड खातो आपण, बर्गर, पिझ्झा. ट्रेंड बनलं आताच्या यंगस्टरसाठी ते स्पेसिफिकली. तर त्याच्याने काय होतं? आपली जी बॉडी आहे ना ती अशी काय होती? त्याच्यामध्ये टॉक्सिन भरायला लागतात. अशा पद्धतीने आपली जी बॉडी आहे ना ते एकदम टॉक्सिन प्रूफ होऊन जाते पूर्ण. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये टॉक्सिन भरलं जातं. आता तुम्ही म्हणत असताल की सर हे काय? तर हे बिटाडीन आहे. बिटाडीन काय करतं? जिथं आपल्याला कुठं लागलं वगैरे ना तर तिथं आपण त्याला लावतो, म्हणजे तिथलचे जे जंतू असतात, विषाणू असतात ना ते मरून जातात. ठीक आहे ना. तर इथं थोडंसं तुम्ही बघा की आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन जमा झाल्यानंतर आपली जी बॉडी आहे ना ती अशी होऊन जाते. ध्यान लावून बघा तुम्ही. ते एकदम टॉक्सिन आपल्या बॉडीमध्ये गेलं आहे. आता आपले कपडे घाण झाले, आपण कपडे धुवून क्लीन करू शकतो. बट आपली जी बॉडी आतमधून घाण झाली त्याला क्लीन करण्यासाठी काय करायला लागलं? हार्पिक पाहिजे का? नाही ना. तर ह्याला क्लीन करण्याचे आपल्यापाशी कोणते ऑप्शन्स आहेत? झिरो, काहीच ऑप्शन नाही आहे. बट फॉरएव्हरचा ॲलोवेरा जेल एवढा जबरदस्त प्रोडक्ट, एवढा अमेझिंग प्रोडक्ट, ह्याला काय करायचं? तुम्हाला मॉर्निंगला थोडंसं घ्यायचं आहे. ठीक आहे ना. 4 ढक्कन तुम्ही घेऊ शकता. त्याच्याने होतं काय की आपल्या बॉडीमध्ये जेवढं पण टॉक्सिन भरलं आहे ना ते टॉक्सिन असं रिमूव्ह होऊन जातं. चेक करू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडे छोटे छोटे रेषा दिसत असतील. हे रेषांनी काय केलं? ॲलोवेरा जेलचे जे रेषे आहेत छोटे छोटे, ह्यांनी टॉक्सिनला ॲब्झॉर्ब करून घेतलं. तर कसं वाटलं तुम्हाला डेमो?
कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हा ॲलोवेरा जेल काय करतो, हा क्लिन्झिंग करतो, जे की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल. तर आपल्या शरीरामध्ये हार्ट आहे, हार्टला पण आपण हेल्दी ठेवण्यासाठी काय करतो, काहीच नाही करत आहे ना. त्यामुळेच खूप सारे लोकांना आहे ना हार्ट अटॅक सारखे प्रॉब्लेम्स होतात. ते कमी एजमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांना क्रिएट होतात. तर त्यासाठी पण आमच्यापाशी एक जबरदस्त प्रोडक्ट आहे, त्याचं नाव आहे आर्टिक्सी. आर्टिक्सी काय करतो, आपले हार्टला हेल्दी ठेवण्यासाठी हेल्प करतो. आणि ह्याचं आविष्कार कोणी केलं होतं, जॉन डायबर्ग. त्यांनी एक प्रोडक्ट तयार केलं, त्याचं नाव आहे आर्टिक्सी. तर फॉरेन लिव्हिंग प्रोडक्ट्स काय करते, त्या प्रोडक्टचा बिझनेस करते. हां, ठीक आहे ना. तर त्यांना काय बोललं जातं, फादर ऑफ ओमेगा पण बोललं जातं. तर ह्याला तुम्ही गुगलवरती पण सर्च करून बघू शकता. म्हणजे या माणसाने जगाला काय सांगितलं की ओमेगा 3 काय असतं. म्हणजेच आपण बोलू शकतो की फॉरेन लिव्हिंग प्रोडक्ट्सनी या जगाला काय सांगितलं की ओमेगाज काय असतात. ठीक आहे ना. तर या क्वालिटीचे प्रोडक्ट्स आपल्यापाशी आहेत. एक प्रोडक्ट अजून आहे आपल्यापाशी, ज्या प्रोडक्टला नोबेल पुरस्कार भेटलाय. ठीक आहे ना. तर हे पाहू शकता तुम्ही. आणि इंडियामध्ये सगळ्यात आधी नोबेल पुरस्कार कोणाला भेटलं होतं, रवींद्रनाथ टागोरला. आता प्रोडक्ट कसे वाटले तुम्हाला. आता मला तुम्ही सांगा की या प्रोडक्टची गरज आहे का नाही आहे इंडियाला. सगळ्यांना गरज आहे, राईट आहे ना. तर आता तुमच्या माइंडमध्ये क्वेश्चन येत असेल की सर या प्रोडक्टला आपल्याला विकायचं आहे का, ठीक आहे ना, या प्रोडक्टला सेल करायचं आहे का आपल्याला. तर या प्रोडक्टला आपल्याला सेल नाही करायचं, ठीक आहे ना. तर आपल्याला या प्रोडक्टचा बिझनेस करायचा आहे. ओके. आता बिझनेस कसं होणार, नेटवर्क क्रिएट करून, जे की मी तुम्हाला फिशचं एक एक्झाम्पल दिलं होतं. आता आपल्याला हर एक कंपनी नेटवर्क क्रिएट करून पैसे कमवायचा चान्स देते. जसं मारुती कंपनीचं आपण बोलूया, मारुती कंपनीच्या थ्रू तुम्हाला समजा पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याचा शोरूम ओपन करावं लागेल. ठीक आहे ना, स्टोर ओपन करावं लागेल, शोरूम ओपन करावं लागेल. त्याच पद्धतीने समजा तुम्हाला इंडियन ऑइल कंपनीच्या थ्रू पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला पेट्रोल पंप सुरू करावं लागेल. अशाच प्रकारे फॉरेन लिव्हिंग प्रोडक्ट्स पण आपल्याला पैसे कमवायचा चान्स देते. म्हणजे इथं काय वेगळं करायची गरज नाहीये, सगळं सेमच आहे. फॉरेन आपल्याला काय देत आहे, बिझनेस देत आहे. आता मला तुम्हीच सांगा की तुम्हाला इथं कस्टमर बनायचं आहे का बिझनेस करायचं आहे. ठीक आहे ना. हर एक कंपनीमध्ये दोन प्रकारचे लोक असतात, एक तर असतो कस्टमर आणि दुसरा असतो बिझनेस ओनर. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल समजून घ्या, तुम्ही इंडियन ऑइल कंपनीच्या पाशी तिथून ना पेट्रोल विकत घेतलं तर तुम्ही काय बनले, कस्टमर बनले. बट तुम्हाला त्या पेट्रोलच्या थ्रू पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, पेट्रोल पंप ओपन करावं लागेल. आता तुम्ही मोबाईल फोन विकत घेतला तर तुम्ही काय बनाल, तुम्ही कस्टमर बनाल. ठीक आहे ना. आणि त्याच मोबाईल फोनच्या थ्रू तुम्हाला समजा बिझनेस करायचा असेल, पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, मोबाईल फोनचा बिझनेस करावा लागेल. म्हणजेच मोबाईल फोनचा तुम्हाला स्टोर ओपन करावं लागेल. असंच तुम्ही फॉरेन लिव्हिंग प्रोडक्ट्सच्या थ्रू समजा काय प्रोडक्ट्स विकत घेतले तर तुम्ही इथे काय बनले, कस्टमर बनले. बट तुम्हाला फॉरेन लिव्हिंग प्रोडक्ट्सच्या थ्रू पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला इथे काय करावं लागेल, असिस्टंट सुपरवायझर बनावं लागेल. पेट्रोल पंपच्या बिझनेसला आपण काय बोलतो, पेट्रोल पंप. मोबाईल फोनच्या बिझनेसला आपण काय बोलतो, मोबाईल स्टोर. त्याच प्रकारे फॉरेन लिव्हिंग प्रोडक्ट्सच्या पण बिझनेसला आपण काय बोलतो, असिस्टंट सुपरवायझर. आता तुम्ही समजा की आपल्याला पाण्याचा बिझनेस करायचा तर आपण त्याला कशामध्ये करणार, लिटरमध्ये करणार. त्याच प्रकारे तुम्हाला गहू ज्वारीचा बिझनेस करायचा आहे, तुम्ही त्याला कशामध्ये करणार, किलोमध्ये करणार. त्याच प्रकारे तुम्हाला लाकडाचा बिझनेस करायचा आहे तर त्याला तुम्ही कशामध्ये करणार, टनमध्ये करणार, है ना. तर इथंच तुम्ही समजा की तुम्हाला फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्टचा बिझनेस करायचा असेल ना, त्याला तुम्हाला CC मध्येच करावं लागणार. ठीक आहे ना. आता हे CC काय असं समजून घ्या. ठीक आहे ना. कंपनीपाशी ना खूप सारे प्रोडक्ट्स आहेत. तर समजून घ्या हा एक प्रोडक्ट आहे आणि या कंपनीने या प्रोडक्टवरती 100 पॉईंट दिलेत. ठीक आहे ना. तर असे 10 प्रोडक्ट झाले तर टोटल किती पॉईंट झाले, 1000 पॉईंट झाले. तर 1000 पॉईंट म्हणजे 1 CC. तसंच आपण इथं 2000 पॉईंटचा बिझनेस केला तर इथं काय होतं तुमचं 2 CC. 2 CC म्हणजेच काय, तुम्ही इथं असिस्टंट सुपरवायझर बनलात. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्हाला फॉरेन लिव्हिंग प्रोडक्टचा बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, असिस्टंट सुपरवायझर बनावं लागेल. जेव्हा तुम्ही असिस्टंट सुपरवायझर बनता तर तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर काय करू शकता, बिझनेस करू शकता. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्हाला फॉरेनचा बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला इथं काय करावं लागेल, असिस्टंट सुपरवायझर बनावं लागेल. ठीक आहे ना. आता असिस्टंट सुपरवायझर बनल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बिझनेस करायचं आहे. आता बिझनेस कसं होईल, नेटवर्क क्रिएट करून. ठीक आहे ना. जसं मी तुम्हाला सांगितलं की बिझनेस कसं होतं, नेटवर्क क्रिएट करून आपण बिझनेस करू शकतो. तर इथं पण आपल्याला काय करायचं आहे, नेटवर्क क्रिएट करायचं आहे आपल्याला. आता तुम्ही इथं नेटवर्क क्रिएट करून 25 CCचा बिझनेस केला तर तुम्ही इथं काय बनता, सुपरवायझर. आणि 75 CCचा तुम्ही बिझनेस केला तर तुम्ही इथे काय बनता, असिस्टंट मॅनेजर. आणि 120 CCचा तुम्ही बिझनेस केला तर तुम्ही इथे काय बनता, मॅनेजर. तर इथवर समजलं तुम्हाला, काय प्रॉब्लेम तर नाहीये. समजलं नसेल तर थोडंसं स्किप करून बॅक साईडला जाऊन तुम्ही बघू शकता. बघा CC काय असते हे तर तुम्हाला कळलंय, केस क्रेडिट, राईट आहे ना. त्याला आपण कॉमन करन्सी पण बोलतो. हर प्रोडक्टवरती कंपनीने काय ना काय पॉईंट्स दिलेत. फॉर एक्झाम्पल समजून घ्या, काय प्रोडक्ट्सवरती कंपनीने 105 पॉईंट दिले. तर असे टोटल पॉईंट मिळून 1000 पॉईंट झाले तर तुमचं काय बनतं, 1 CC बनतं. तर असे टोटल 2000 पॉईंट झाले तर किती झाले, 2 CC झाले. समजून घ्या, जसं ॲलोवेरा जेल आहे कंपनीने त्याच्यावरती 100 पॉईंट दिले. टूथपेस्ट आहे त्याच्यावरती कंपनीने 30 पॉईंट दिले. असे टोटल पॉईंट मिळून 1000 पॉईंट झालं तर तुमचं काय बनतं, 1 CC. आणि 2000 पॉईंट म्हणजे किती, 2 CC. ठीक आहे ना. तर 2000 पॉईंट जसं तुमचं कंप्लीट होतं त्याच्यानंतर तुम्ही काय बनता इथं, असिस्टंट सुपरवायझर. आणि असिस्टंट सुपरवायझर लेवलवरती तुम्ही आरामात 10 ते 15 हजार रुपये इन्कम जनरेट करू शकता.
त्याच्यानंतर आपण इथं काय बनतो, सुपरवायझर लेवलवरती तुम्ही आरामात 30 ते 35,000 रुपये कमवू शकता. ठीक आहे ना. त्याच्यानंतर ना अजून एक लेवल, त्याचं नाव आहे असिस्टंट मॅनेजर. हा लेवल तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर ना आरामात 50 ते 60,000 रुपये तुमची इन्कम राहणार आहे. आणि त्याच्यानंतर ना अजून एक जबरदस्त लेवल आहे, त्याचं नाव आहे मॅनेजर लेवल. 120 CC समजा तुम्ही कंप्लीट केले तर तुम्ही इथं 80,000पेक्षा नो लिमिटपर्यंत कमवू शकता. आता हे रवी सर आहेत, ज्यांनी आम्हाला बिझनेस करायचं सांगितलं होतं, शिकवलं होतं. ह्यांनी BSc केलं आणि त्याच्यानंतरनं MSc केलं. ठीक आहे ना. आणि ते करत करत त्यांनी काय केलं, फॉर ए लिव्हिंग प्रोडक्टची सुरुवात केली होती 2018मध्ये. ठीक आहे ना. आणि ह्यांच्या टीममध्ये खूप सारे गर्ल्स आहेत, हाऊसवाईफ आहेत, जॉब वर्कर्स आहेत, जे की खूप चांगल्या पद्धतीने इन्कम जनरेट करतात आहे. राईट आहे ना. आणि माझी पर्सनल इन्कमची गोष्ट केली जाईल तर तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला माझी इन्कम शोच होत असेल, दिसत असेल. आणि ह्यांची जी इन्कम आहे ती 2 ते 2.5 लाख रुपये. आता मला तुम्हीच तुमचे डोळे ओपन करून मला सांगा की तुमची जी लाईफ चालली आहे त्या लाईफमध्ये तुम्ही सॅटिस्फाय आहे? नाही ना. 10,000 रुपये कमवणारा 20,000 रुपये कसं कमवायचं ह्याचा विचार करतोय. 20,000 रुपये कमवणारा 30,000 रुपये कसे येतील ह्याचा विचार करतोय. म्हणजे सगळे लोक काय कन्फ्यूज आहेत. 10वी नंतरनं काय करायचं, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरनं काय करायचं, माहितीच नाही लोकांना यार. पोलीसची नोकरी निघतीये, लोक तिकडं धक्के खातात आहे. चपराशीची नोकरी निघतीये, इकडं लोक फॉर्म भरतात आहे, हे करतात आहे, ते करतात आहे, इकडं सगळीकडे लोक काय करतात ते पळतात आहे. बट त्यांना 10-20,000 रुपये कसे कमवायचे ना हे पण नाही माहिती. आणि 10-20,000 रुपये कमवण्यासाठी पण खूप जास्त प्रयत्न करतात आहे आणि खूप जास्त अवघड झाले लोकांसाठी. राईट आहे ना. लोकांपाशी अपॉर्च्युनिटी नाही आहे. तुमच्यापाशी कोणती अपॉर्च्युनिटी जिथून तुम्ही 10 ते 20,000 रुपये कमवू शकता? 10-20 वर्ष झालेत ना तुम्हाला स्टडी करत करत, अभ्यास करत करत. तर तुम्हाला एवढं तर माहिती असेल ना की 10-20,000 रुपये कसे येतील. माहिती आहे? नाही माहिती. बट आपले सपने तर खूप मोठे मोठे आहेत. बट ॲक्च्युअलमध्ये आपली लाईफ कशी चालली आहे? कॉम्प्रोमाइज लाईफ चालली आहे. ही आमची टीम आहे, टीम 564. या ग्रुपमध्ये कोणतीही गाडी आली ना त्या गाडीचा नंबर आम्ही 64 ठेवतो. ठीक आहे ना. तर हा एक व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. 2 दिन बाद क्या था, आज 2 दिन पूरे हो गए. यस, चप्पो सरप्राइज, पावर ऑफ टीम फायर. चेक कर मुंडे दी तू रेंज चेक कर किदे नाल बैणी उठणी नी चेक कर किन्ने कर दियां तेज चेक कर मिठे कर देने जड़े दी चेक कर एना नु मार की जेलसी चेक कर इवे या पक्कर कमवतोय. बट माझ्याबरोबर जे पर्सन काम करतात ते पैसे कमवतात का नाही कमवतात. तर त्यांचा एक छोटासा व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघू शकता. हाय एवरीवन, आई एम दीक्षा. सो करीब 4 महीने पहले मैंने अपनी आईडी को एक्टिवेट किया था, फर्स्ट बिलिंग कंप्लीट की थी और मैं टीम 564 के ग्रुप के अंदर ऐड हुई थी. ऐड ऑन होने के बाद मेरे अंदर काफ़ी ज़्यादा चेंजेस आए. फिर मैंने अपना 2CC लेवल क्वालिफाई किया सिर्फ 3 दिन के अंदर. ओके. और मैंने अपनी इनकम को 30,000 तक बढ़ाया और अपने पेरेंट्स को भी काफ़ी हेल्प किया, उन्हें फाइनेंशियली सपोर्ट किया. और मैं आपको बता सकती हूँ कि यहाँ पे आपको प्रॉपर ट्रेनिंग सिस्टम मिलने वाला है, प्रॉपर कल्चर एंड इन्वायरमेंट आपको यहाँ पे दिया जाएगा. और पैसे के अलावा अगर मैं बात करूँ, यहाँ पे मैंने बहुत ज़्यादा स्किल्स सीखी हैं, जैसे कि कम्युनिकेशन स्किल, पर्सनल डेवलपमेंट. सो अगर आप भी टीम 564 के ग्रुप के अंदर ऐड ऑन होना चाहते हैं तो आपको सिर्फ अपनी आईडी को एक्टिवेट करना है, 60 पॉइंट ऐड ऑन करने हैं, दैट्स इट. और मैं यहाँ पे बहुत ज़्यादा थैंकफुल करती हूँ मिस्टर यशराज राठौड़ का, जिन्होंने ये बिजनेस अपॉर्चुनिटी मेरे को इंट्रोड्यूस कराई. मैं उनका जितना भी शुक्रिया अदा करूँ उतना कम है. ऑल द बेस्ट. हेलो एवरीवन, माय सेल्फ निरंजन खरात एंड मैं सातारा महाराष्ट्र से बिलोंग करता हूँ. एंड राइट नाउ मैं 19 साल का हूँ एंड अपनी BCA फर्स्ट ईयर परस्यू कर रहा हूँ. सो आज से ही कुछ मंथ पहले मैंने भी एनरोलमेंट करके मास्टर क्लास को अटेंड करा था. एंड जेन्युइनली बता रहा हूँ, मुझे पर्सनली बहुत ज्यादा बेनिफिट हुआ. मैंने अपने पर्सनालिटी में, कम्युनिकेशन में बहुत सारे चेंजेस दिखे. यहाँ तक मैंने यहाँ पे अपना फेस फियर, कैमरा फियर भी दूर कर डाला. एंड स्टिल मैं वर्किंग हूँ एंड ऑल ओवर इंडिया बहुत सारे स्टूडेंट्स की मैं हेल्प कर पा रहा हूँ कि कैसे वो अपने स्किल्स को इनहांस कर सकते हैं. सो एट द एंड में बस एक चीज बोलूंगा, आप भी फटाफट से एनरोलमेंट कर दो एंड इस सिस्टम के साथ अपनी जर्नी स्टार्ट कर दो. ऑल द बेस्ट. हेलो एवरीवन, माई सेल्फ गौरी और मैं नांदेड़ महाराष्ट्र से बिलोंग करती हूँ. मुझे जब इस बिज़नेस के बारे में पता लगा था तो मुझे ऐसा ही लगता था कि ऐसे जो बिजनेसेस होते हैं ये फ्रॉड होते हैं. जब मैंने इस बिज़नेस को सही तरीके से समझा करना स्टार्ट किया तब मुझे यहाँ से बहुत सारी चीज़ें सीखने को मिली, लाइक पर्सनल डेवलपमेंट, कम्युनिकेशन स्किल एंड बहुत सारी चीज़ें ऐसी है जो मैंने यहाँ से सीखी है और मुझे बहुत सारे पॉजिटिव रिजल्ट्स भी आए हैं. फिर मेरी यहाँ से 9,000 की इनकम आई है और मैं बता नहीं सकती मैं इतनी ज़्यादा खुश हूँ. फिर मुझे यहाँ पे मिस्टर यशराज सर ने बहुत ज़्यादा सपोर्ट किया है, गाइड किया है, मैं उनका थैंकफुल करना चाहूँगी. फिर मेरा यहाँ से आगे का विजन है कि मुझे यहाँ से बहुत अच्छा ग्रो करना है और मेरा मैनेजर लेवल हिट करना है. अगले ही महीने में 20 से 25,000 की इनकम क्वालिफाई करने वाली हूँ. एंड थैंक यू सो मच मिस्टर यशराज सर एंड थैंक्स टू एवरीवन. तो हेलो एवरीवन, माई सेल्फ श्वेता. एंड कुछ टाइम पहले आई वाज अ रेगुलर कॉलेज गोइंग स्टूडेंट, आप लोग के जैसे ही. तो मैं भी कुछ ऐसे ढूंढ रही थी जिसके हेल्प से मैं अपने स्किल्स के साथ साथ अपनी थोड़ी अर्निंग भी कर लूँ. एंड मैंने काफी सर्च करा इंस्टाग्राम पर, बट आफ्टर सम टाइम मुझे ये वीडियो मिली एक पर्सन के थ्रू. एंड इस वीडियो को देखकर मुझे थोड़ा पोटेंशियल दिखा कि शायद ये कुछ मुझे हेल्प कर सकता है. अपने स्किल्स के साथ साथ शायद एक अच्छी अर्निंग सोर्स भी मैं यहाँ से डेवलप कर सकती हूँ. एंड नाउ इज द टाइम
जब मैं अपनी अपनी जो स्टडीज है वो खुद से स्पॉन्सर कर पा रही हूँ विदाउट टेकिंग अ सिंगल रुपीज फ्रॉम माय पेरेंट्स। आता बघा, हा जो बिझनेस आहे तुम्ही एवढ्या भारी पद्धतीने अंडरस्टँड केला, समजला, तर ह्याच्यानंतर आपण काय करतो, आपण घरच्यांचे सजेशन घ्यायला जातो. तर आपण घरच्यांना जेव्हा हा बिझनेस सांगतो तेव्हा ते काय म्हणतील की बाळा मी पण केलं होतं हे बिझनेस, असं असतं तसं असतं. तर ते आपल्याला काय करू शकतील, मिसगाईड करू शकतील, राईट आहे ना. तर मला तुम्हीच सांगा की बिझनेसबद्दल आपल्याला चांगल्या पद्धतीने गाईड कोण करू शकतं? घरचे करू शकतील का? नाही करू शकणार. समजा तुम्हाला तुमचे केस कट करायचे तर तुम्ही कुठं जाणार? स्वीटवाल्याच्या दुकानात जाणार का? नाही ना. तुम्ही एक्सपर्ट पाशी जाणार, कटिंगवाल्यापाशीच जाणार. हां, जो सलूनचं दुकान ओन करतो त्याच्यापाशीच तुम्ही जाणार, राईट आहे ना. त्याच पद्धतीने समजा तुम्हाला तुमचं घर बनवायचं आहे तर तुम्ही तुमच्या मित्राला बोलणार का रे ये माझं घर बनवून दे? नाही ना. तर तुम्ही काय कराल? तुम्ही आर्किटेक्चरचीच हेल्प घेणार ना. मित्राला सांगितलं, मित्र तुमचं नुकसान करून टाकेल. आता बिझनेस करणं छोटी मोठी गोष्ट तर नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. केस कट करणं छोटी गोष्ट आहे, तरी पण आपण एक्सपर्टपाशी चाललो आहे. आपण आपल्या मित्रांकडून कटिंग करून घेईल का? नाही घेणार, एक्सपर्टपाशी जाणार ना. त्याच पद्धतीने हा जो बिझनेस आहे, ह्या बिझनेसला पण करण्यासाठी आपण कोणाची ॲडवाईस घेतली पाहिजे? एक्सपर्टची ॲडवाईस घेतली पाहिजे. बरोबर आहे का नाही? आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना असिस्टंट सुपरवायझर लेवलबद्दल, असिस्टंट सुपरवायझर लेवल बनवून तुम्ही इथं 10 ते 20 हजार रुपये तुम्ही आरामात कमवू शकता, 10 ते 15 हजार रुपये तुम्ही कमवू शकता. तर माझ्या टीममध्ये 150पेक्षा पण जास्त असिस्टंट सुपरवायझर आहेत जे की 10 ते 15 हजार रुपये हर महिन्याला कमवतात आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सुपरवायझर लेवलबद्दल सांगितलं असेल तर सुपरवायझर लेवलवरती तुम्ही 30 ते 35 रुपये आरामात कमवू शकता. तर रवी सरांच्या टीममध्ये 100पेक्षा पण जास्त सुपरवायझर आहेत जे की खूप चांगल्या प्रकाराने पैसे कमवतात आहे. 30 ते 35 रुपये ते कमवतात आहे. आता तुम्हाला माहिती असेल की मॅनेजर लेवल आपण हिट केल्यानंतर ना 80 ते 90 हजार रुपये किंवा त्याच्यापेक्षा नो लिमिटपर्यंत आपण कमवू शकतो. हे तर तुम्हाला माहिती आहे. तर रवी सरांच्या टीममध्ये 21पेक्षा पण जास्त मॅनेजर्स आहेत 2024पर्यंत आणि खूप सारे मॅनेजर्स त्यांच्या टीममध्ये येणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, हे लोक तुम्हाला 10 ते 20 हजार रुपये कमवायचं शिकू शकतील का? द आन्सर इज येस, 100% तुम्हाला शिकू शकतील. कारण की यांच्या टीममध्ये 1000पेक्षा पण जास्त असिस्टंट सुपरवायझर्स आहेत जे की 10 ते 20 रुपये पर महिन्याला कमवतात, राईट आहे ना. आणि हे आहे ना खूप चांगल्या पद्धतीने गाईड करतात. आता हे तुम्हाला कसं शिकवतील बघा, आमच्या आहे ना काही मास्टर क्लास होतात, काही ट्रेनिंग्स वगैरे होतात, वेबिनार्स वगैरे होतात, ठीक आहे ना. त्या ट्रेनिंग्समध्ये तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही कशा पद्धतीने पैसे कमवू शकता. सगळं काही तुम्हाला सांगितलं जातं. बिझनेस क्लॅरिटीचे वेबिनार होतात, है ना, डुप्लिकेशनचे वेबिनार्स होतात. तर खूप सारे वेबिनार्स त्याच्यामध्ये होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं. 2CCचे वेबिनार होतात, राईट आहे ना. तुमच्या मनामध्ये CC बद्दल काही डाऊट्स वगैरे असतील तर ते तुम्ही त्या वेबिनारला अटेंड करून आपले डाऊट्स क्लिअर करू शकता. तुमच्या मनामध्ये खूप सारे डाऊट असतील की नांदेडमध्ये आपण कसं बिझनेस करायला पाहिजे, हे पण त्या वेबिनार्समध्ये ते सांगितलं जातं की तुम्ही नांदेडमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये कसं बिझनेस करू शकता हे तुम्हाला सांगितलं जातं. आणि ते लोक तुम्हाला सांगतात ते जे पर्सन 2 ते 2.5 लाख रुपये हर महिन्याला कमवतात. आम्हाला पण बिझनेस करायचं कोण शिकवतं? आम्हाला पण ह्याच लोकांनी सांगितलंय की तुम्ही कसं तुमचा बिझनेस करू शकता आणि पैसे कमवू शकता. सो फायनली मित्रांनो, व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्ही पोहोचलेला आहात तर कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला. अँड मी जसं तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला एक अमेझिंगचा सरप्राईज भेटणार आहे. तर सरप्राईज इज दॅट की समजा तुम्ही आमचे मास्टर क्लास अटेंड केली, ट्रेनिंग्स वगैरे पूर्ण अटेंड केलं आणि त्याच्यानंतर ना बिझनेसमध्ये जे काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात त्याला तुम्ही फॉलो केलं, तर मी तुम्हाला डॅम शुअर 100% सांगतो, मी तुम्हाला एक ओपन श्युरिटी देतो की तुम्ही इथून 15 ते 20 रुपये 100% कमवू शकणार, ठीक आहे ना. पहिल्या महिन्यापासून तुम्ही कमवू शकता, ठीक आहे ना. सो ज्या पर्सननी पण तुम्हाला हा व्हिडिओ प्रोव्हाइड केला तर त्या पर्सनला तुम्ही फटाफट कॉल करा आणि त्यांना विचारा की सर मी ट्रेनिंग कशी अटेंड करू शकतो, राईट आहे ना. तर ते तुम्हाला 3 दिवसाच्या बॅचमध्ये ॲड करतील आणि प्रॉपर ट्रेनिंग देतील आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टार्ट करा. ऑल द व्हेरी बेस्ट गाईज. अँड मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो, ही ट्रेनिंग अटेंड केल्यानंतर तुम्ही रिग्रेट नाही करणार, तुम्हाला खूप भारी वाटेल, ठीक आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट.